ठाकूर गयो अशा प्रकारच्या जरी तुमच्याकडे कमेंट येत असल्या तरी रामशेठ ठाकूर जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे काय हलणार नाहीत. एक ठाकूर राहील, पण बाकी जे आलेले आता आहेत, जे काय ज्यांना आमदारकी पाहिजे होती त्यांना तिकीट मिळणार नाही. आणि विक्रांत पाटील ज्या नावाने जसं सांगितलं मंत्री महोदयांनी, बावनकुळे साहेबांनी, की आम्हाला भेटलेला हिरा आहे, तर तो हिरा नाही, पनवेलच्या नागरिकांसाठी तो कोहिनूर हिरा आहे. कारण पनवेलांचे, आता मी स्वतः त्यांच्या वाढदिवसाला गेलो होतो, एवढी पब्लिक मी माझ्याशिवाय कोणत्याही नेत्याकडे पाहिलेली नाही. वाढदिवसाला एवढी पब्लिक त्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटना उपस्थित होत्या. विक्रांत पाटीलचे मित्रपरिवार देखील चांगला आहे. आणि मी बघितलं की जेवढे मी बॅनर लावू शकलो नाही किंवा विद्यमान आमदार पनवेलचे लावू शकले नाही, पूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि रायगड, ठाण्यात आणि पनवेल, उरणमध्ये जेवढे फ्लॅग्स लागले एवढे मी कधीच पाहिले नाही. एवढे फ्लॅग्स विक्रांत पाटलांचे लागलेले आहेत. खरं तर जनतेने विक्रांत हा आमच्यासाठी काम करणारा आमदार आहे, जनतेचा आमदार आहे, म्हणून तो जनतेतून निवडून आला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे मंत्री महोदयांनी. ते काय चुकीचं नाही, मला आमचं त्याला समर्थनच आहे. कारण पनवेलकरांना चांगला आमदार पाहिजेच पाहिजे, काम करणारा आमदार पाहिजे, लोकांचे प्रश्न मांडणारा पाहिजे. आता कॉरिडॉरचा प्रश्न पैशाचा लोकांचा त्यांनी मांडलेला आहे. नैनामध्ये नैनासाठी ते भांडतात, इथल्या पाण्याच्या प्रश्नासाठी ते भांडतात, म्हणून प्रत्येक ठिकाणी जनतेचा आवाज उठवण्याचं काम करतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे मूळ आहेत, त्यांचे जे वडील बाळासाहेब पाटील जे आहेत ते या रायगड जिल्ह्यामध्ये काम करणारे ते मूळ आहेत. त्यामुळे त्यांना डावलणं आता उचित होणार नाही. त्यामुळे भविष्यात ते उभे राहिले तर कदाचित आमच्यासारखे तुम्हाला अपील करतील की बाबा यांना मतदान करा म्हणून, कारण चांगल्या व्यक्तीलाच मतदान दिलं पाहिजे. अशा प्रकारची भविष्यात अपील देखील होणार आहे. प्रशांत ठाकूर हे चांगले नाहीत का? मग त्यांनी पनवेलचे प्रश्न उचलले नाहीत का तुमच्या विधानावर? प्रशांत ठाकूर चांगले नाहीत का रोगिष्ट आहेत त्याच्यावर मी बोलू शकत नाही, परंतु प्रशांत ठाकूरांनी देखील प्रश्न उचलले. पण विक्रांतचे आणि त्याच्यात कम्पेअर होणे अशक्य आहे. विक्रांतचे प्रश्न प्रशांत ठाकूरनी उचललेले प्रश्न सगळे अधुरेच आहेत. पाण्याच्या लाईनी आपण फक्त टेंडर केले, महानगरपालिका उभारली, अजून तशीच राहिली. 7-7 वर्ष काम पुरे होत नाही अशी परिस्थिती प्रशांत दादा ठाकूरांनी स्वतःच करून ठेवलेली आहे. त्यांचं कसं, एक गावात एक नेता पाहिजे, बाकी त्यांना गरज नाही. मग आता विक्रांतनी काय केलं, गाव पण माझा आणि नेते पण माझे, कार्यकर्तेही माझे. त्यामुळे विक्रांत पाटीलने त्यांना सगळ्याला आता आवडतं झालेलं आहे. प्रशांत ठाकूर वाईट आहेत असं माझं म्हणणंच नाही, पण कामा करत नाही असं माझं म्हणणं आहे. भाई, पाहायला गेलं त्यांनी ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी त्यांचा निधी वापरण्यात आला. त्यांनी त्या काही कारणामुळे वारकरी संप्रदायांना निधी दिला. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यावर टीका केली की हा निधी तिथले शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे तुम्ही इतर म्हणजे आमच्या विरोधकांना तुम्ही हे देताय. आणि जर आमच्यावर असा तुम्ही केला, पक्षाच्या विरोधात जाऊन जर काम केलं तर आम्ही सगळं बघून शांत बसणार नाही, आम्ही वाकडी उंगळी केली तर आम्ही देखील वाकडी, असं त्याचे विधान. मग जर निधी हा प्रकल्प ज्या विभागासाठी असतो, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे याकडे न बघता त्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे होईल त्या जनतेसाठी आहे, तर मग या आमदारांनी हे बोलणं कितपत योग्य आहे? बघा, अधिवेशन कशासाठी असतो, जर आमदारांना कळालं तर अधिवेशनात ते प्रश्न मांडू शकतात. अधिवेशनावरती 70 वर्षापासून जे मोर्चे जातात ते अधिवेशनावरती जातात, परंतु आता 2014 नंतर त्यांच्यावरती बंदी आणण्यात आली. तरी सुद्धा शेतकरी लोक ऐकत नाही, भूमिपुत्र ऐकत नाही, स्थानिक लोक ऐकत नाही. त्या केसेस झाल्या तरी सुद्धा ते याच्यात मोर्चा आणतात, आंदोलन करतात. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण आता जे प्रशांत ठाकूर यांच्या बद्दल विचारलं, तुमचं जे म्हणणं आहे त्याला माझं उत्तरच असं आहे की हा जनतेचा पैसा आहे, जनतेसाठी लागला पाहिजे, पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी नाही. माझ्याच पक्षाचा नगरसेवक श्रीमंत झाला पाहिजे म्हणून बिल्डरांना फोन करून यालाच काम द्या असं कधी विक्रांत पाटील करत नाही. आपण जर पाहिले तर याच्यासाठी त्यांची मनोपॉली नाही ना, यांची मनोपॉली आहे. आणि म्हणून प्रशांत ठाकूर जे आहेत, आता शेतकऱ्यांच्यासाठी जर विक्रम पाटील खर्च करत असतील तर ते किती चांगलं आहे. म्हणून तो शेका पक्षाचा आहे, तो याचा आहे, तो मला उलट बोलतो म्हणून त्यांची कामं करायची नाही, हे कधीच विक्रांत पाटील करत नाही. म्हणजे आमदारांमध्ये हे तफावत आहे.
मी कुणाला कमी समजत नाही, कुणाला जास्त समजत नाही, पण ही तफावत आहे. ही तफावत का आहे? तर मनमोकळेपणाने आपल्याकडे काहीच नाही. बाळासाहेब पाटील सुद्धा म्हणतात, आमच्याकडे काहीच नाही. हे जनतेचा पैसा जनतेपर्यंत गेला पाहिजे. इथं आम्ही आणलेली निधी माझाच कॉन्ट्रॅक्टर काम करेल, माझाच भाऊ ठरवेल कुणाला द्यायचं. हे काम प्रशांत दादा ठाकूर करतात, ते त्यांनी करू नये. अजून मला त्यांना हा सल्ला आहे. माझी लास्ट प्रश्न असा आहे, विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठली शोबाजी न करता समाज उपयोगी उपक्रम कशा प्रकारे राबवता येईल, त्यामधून त्यांनी विविध श्रम कार्ड काढण्यात आले, त्यासोबत महिलांसाठी विविध उपक्रम राबवले, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले, मोफत आरोग्य शिबिर ठेवले, महिलांसाठी साडी वाट, असे विविध सामाजिक उपक्रम केले. म्हणजे इतर नेते जे असतात म्हणजे फार्म हाऊस, गेस्ट हाऊस या ठिकाणी वाढदिवस साजरा, पण त्यांनी समाजाला कशा उपयोग होईल माझ्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प त्यांच्या मनात धरून समाजासाठी वेगवेगळे उपक्रम या सगळ्या गोष्टी. समाजा उपयोगी त्यांनी काम केलेलं आहे आणि हा समाज त्यांना मंत्री पनवेलमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. बबन पाटील लाल दिव्यामध्ये फिरले, जगदीश गायकवाड लाल दिव्यात फिरले, आता विक्रांत पाटील लाल दिव्यात फिरल्याशिवाय राहणार नाही. कारण असेच संकेत काल दानवे साहेबांनी दिले. भविष्यातले रवींद्र चव्हाण असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, हे दोघांपैकी कोणतरी एक मुख्यमंत्री जेव्हा होईल त्यावेळेस विक्रांत नक्कीच लालबत्तीत आपल्या पनवेलला येईल, याचाही आम्हाला सार्थ अभिमान असेल.